नमस्कार फ्रेंड्स, मी आहे अस्मिता आणि आज आहे सोमवार, तर त्यासाठी मी तयारी करते आणि त्याचबरोबर व्हाईट साडी घातलेली आहे. व्हाईट घालायचं आहे मला. 4 जे सोमवार आहेत श्रावणचे सोमवार, त्यासाठी 4 साड्या किंवा 4 ड्रेस वगैरे असे काढून ठेवलेत, ते मला घालायचे आहेत म्हणजे सगळ्या सोमवारसाठी. आणि त्याचबरोबर उपास पण आहे. आणि मी घातली होती ही साडी ॲनिव्हर्सरीला आपल्या या उज्जैनला जाताना, उज्जैनला जेव्हा गेली होती तेव्हा. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर मी या श्रावण सोमवारी पहिल्या सोमवारी घातलेली आहे. आणि त्याचबरोबर मी आवरत आहे कारण की मला जायचं आहे बाहेर. आणि त्याचबरोबर मी शिवमंदिरला पण जाणार आहे. आमच्या इथे अंबरनाथमध्ये शिवमंदिर आहे. आणि त्याचबरोबर लगातार आमच्या साईडला आमच्या उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि तिथे आणि एक बदलापूरच्या या साईडला ना, तिन्ही साईडला एक महादेवचं इतकं सुंदर मंदिर आहेत की तुम्ही आलाच असाल. आणि खूप म्हणजे खूप विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरच्या इथे मधीच तिथे इतकी सुंदर मूर्ती आहे शंकर भगवानची आणि खूप मोठी मूर्ती आहे. आणि तिथे तुम्ही सगळ्या भगवानचे दर्शन करू शकता. तिथे पण खरंच खूप म्हणजे खूप लोक येतात दर्शन करण्यासाठी, कारण की रील्स वगैरे बघून तर येतातच. आणि तसे पण सगळ्यांना माहितीच आहे तिथे एवढं मोठं मंदिर आहे, एवढं मोठं शंकराचं मूर्ती आहे त्यासाठी. आणि त्याचबरोबर उल्हासनगरला पण उल्हासनगरच्या आणि विठ्ठलवाडीच्या मध्येच आहे. आणि त्याचबरोबर आपल्या या बदलापूरमध्ये पण तुम्हाला तिथे 12 ज्योतिर्लिंगचे पूर्ण पेंडी मिळतील. आणि तिथे पण खूप म्हणजे वरच्या साईडला आहे आणि तिथे पण खूप लोक येतात, पण जास्तीत जास्त लोकांना माहिती नाही आहे त्यासाठी. आणि आपल्याला इथे फक्त आपल्या अंबरनाथचं प्राचीन मंदिर आहे, जे शिवमंदिर आहे. आणि तिथे तर इतकं गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. त्याचबरोबर मला म्हणजे बोललो होते की गर्दी खूप आहे वगैरे. तर त्याचबरोबर बघू, जर दर्शन मिळालं तर जायचं असे विचार आहे. मग माझं तर आवरण्याचं काम चालू आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर श्रावण सोमवार जो असतात त्यावेळेला तुम्ही वाईटच घातला तर चालतं, कारण की उपवासही पकडलं तर चालेल. कारण की उपवास आपल्या मर्जीने पकडायचा, जर श्रद्धा असेल, जर जमत असेल तर पकडा. कारण की असं नाही देव म्हणलं की तुम्हाला उपवासच पकडा वगैरे म्हणून. तर त्याच्यासाठी तुमची इच्छा असेल तर उपवास पकडू शकता. आणि त्याचबरोबर मी घरी माझ्या पेंडी आहे छोटीशी, ती पेंडी मी 16 सोमवार व्रत करते वेळेस आणली होती. आणि मी 16 सोमवार व्रत 2 वेळा केले. आणि खरं तर ना पहिल्यांदा केले त्याच्यामध्ये खरंच मला यश खूप मोठं मिळालं. आणि त्याचबरोबर दुसऱ्यांदाही केले त्याच्यामध्ये पण. आणि 16 सोमवार हे व्रत खरंच श्रद्धेने तुम्ही जर कराल, खरंच त्याचं तुम्हाला फळ मिळेलच. आणि त्याचबरोबर ही पेंडी मी घरातच ठेवली आपल्या या मंदिरात. आणि त्याचबरोबर मी साधी सोपे पूजा करत आहे, एक जल वगैरे आणि दूध वगैरे अर्पण करून. आणि त्याचबरोबर जी माळ असते, रुद्राक्षाची माळ असते, त्याचे मी दर सोमवारी जप करते, ओम नमः शिवाय म्हणून. आणि 108 वेळा हे जप, म्हणजे जी माळ असते ते 108 असतात, त्यासाठी म्हणजे 108 वेळा होतं जप करणं. आणि त्याचबरोबर मी जप करत आहे, हळदी कुंकू लावून आणि दिवाबत्ती वगैरे करून मी पूजा करत आहे. आणि त्याचबरोबर खरंच मी महाकालला जाऊन आल्यापासून मला तर खूप म्हणजे खूप बरं वाटतंय. काय माझे मार्ग जे आहेत, जे मला करायचं आहे, जे माझी इच्छा आहे, त्या कम्प्लिटली पूर्ण व्हायच्या मार्गावर आहेत. आणि त्याचबरोबर मी तुम्हालाही खरंच महाकालला जर जायचं असेल तर खरंच तुम्हाला तिथून बोलावं आल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही, हे नक्की आहे. कारण की मी पण अचानकच गेले. आणि त्याचबरोबर आम्ही आता आलो आहोत गणपती बघण्यासाठी. आणि हेच मला बाहेर जायचं होतं म्हणलं तर हेच आहे. तर गणपती आमच्या इथे लादी नाक्यावरती हे गणपती आहेत. आणि आत्ता कसं आहेत ना, वर्कवाले गणपती आलेत. आणि त्यामुळे कधी लोकांना कसं चकमकीक असं वगैरे आवडतात, कुणाकुणाला एकदम साधे सोपे पण म्हणजे असं साधे वगैरे पण आवडतात गणपती. पण कुणाकुणाच्या डोळ्यामध्ये असं आवडतं तसं आवडतं. आणि ही गोगलगाय होती तिथे, तर पाऊस होता खूप आणि त्याचमुळे ही गोगलगाय इथे दिसली आणि त्याचा पण आम्ही व्हिडिओ शूट केला. आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती आले होते ह्याच वेळेला 2025मध्ये पण. आणि दरवेळी एकदम छान छान मूर्त्या येतात, असं वाटतं ना सगळ्या मूर्त्या घ्यावं, पाण्यानं आपल्याला एकच घ्यायची असते. आणि त्याचबरोबर इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या असतात ना, की जसं आपण की कपड्याच्या दुकानात कसं साडी वगैरे घ्यायला गेलो की आपल्याला ही आवडते ती आवडते असं असतं, त्याचप्रमाणे आपल्याला गणपतीमध्ये इतकी व्हरायटी असते ती पण इतकी छान वाटतं. आणि तिथे बघितल्यानंतर आम्हाला गणपती पटले नाहीत, म्हणजे आवडले नाहीत. अजूनही बघायची इच्छा झाली की अजून कुठे कुठे आहेत वगैरे. पण सहसा आम्ही उल्हासनगरला जातो. उल्हासनगरमध्ये तिथे इतके सुंदर मूर्ती आहेत ना
की काय बोलू, कारण की आहे ना तिथे म्हणजे कमी आहे, मग तिथे कसं व्हरायटी जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे जातो. आणि शिवमंदिरला आम्ही जातामध्येच आमचं शिवमंदिर पण झालं. तर शिवमंदिरला बघा ही एवढी गर्दी होती. माझी मैत्रीण बोलली होती खूप गर्दी आहे अस्मिता, तर ही बघा एवढी गर्दी आहे आणि खूप मुंबईहून वगैरे खूप लांबून वगैरे लोक येतात. आणि खरं तर म्हणलं ना की आपण आपल्या घरच्या आपल्या घराजवळ जे मंदिर असतं तिथं लवकर आपण जात नाही, पण लोक श्रद्धेने बाहेरून लवकर येतात. आणि त्याचबरोबर मी पण म्हटलं बघूया दर्शन भेटते का, VIP दर्शनचा प्रमाणे तो घुसायचा प्रयत्न केला, तर जमलं आतमध्ये जायला वगैरे, तर घेतलं दर्शन. आणि त्याचबरोबर आम्ही तर दर्शन आमच्या या शिवमंदिरमध्ये कंटिन्यू जातच असतो. अॅनिव्हर्सरी असो या बड्डे असो या कुठे असो तर जातच राहतो. त्यामुळे असं काय म्हटलं नाही की म्हणजे लाईन वगैरेच घ्यायला पाहिजे वगैरे. तर घेतलं दर्शन आणि तरी पण आहे ना खूप म्हणजे खूप गर्दी होती, पाऊस पण होता आणि लोक इतके रांगेत राहून आहे ना दर्शन घेत होती. खरंच ही श्रद्धा असते. आणि त्याचबरोबर मला इथे आजोबा दिसले आणि आजोबाजी दिसले आणि त्याचबरोबर त्यांना एक मदत पाहिजे होती, पण मी ते रील्स बनवले पण त्याच्यामध्ये काय केलं काय नाही हे सांगत नाही, कारण की आपण मदत करतो ते सांगण्यासाठी नाही करायचं, दाखवायसाठी नाही करायचं. फक्त मला आवडलं, मी तिथून येत होते म्हणून व्हिडिओ काढला, कारण की मला त्यांच्याशी भेटायचं होतं आणि बोलायचं होतं. आणि ते मी विचार करत होती की पंढरपूरची, आपल्या गावची, आपल्या कर्नाटकच्या असतील वगैरे असंच विचार करत होते. आणि त्या आजीने तेच बोललं, मला कल्याणहून जायचं आहे पंढरपूरला. खरंच योगायोग बघा ना, माझ्या मनात पण तेच होतं ना, आजीनी तेच बोललं. तर असं कोइन्सिडेंट होतातच. त्याचबरोबर या माझे आर्ट्समध्ये मी आलेले आहे. गणपतीची व्हरायटी इथे जास्त असते आणि आम्ही गणपती इथूनच घेतो, कारण की आम्हाला कुठेच आता एक 5-6 वर्ष झालं आम्ही इथे गणपती घेत आहोत, कारण की इतक्या सुंदर इको फ्रेंडली आणि मातीचे वगैरे गणपती आणि खूप साऱ्या व्हरायटी असतात, खूप म्हणजे खूप. आम्हाला पण आता कन्फ्यूज झालं की आहे ना कुठला गणपती घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे आम्हाला ना असं वाटतं आमच्या डोक्यामध्ये ना की 4-5 गणपती बसले, ते म्हणलं कुठलं घ्यायचं, पण त्यांनी काय बोलले की अजून येणार आहेत गणपती. मग अजून असं वाटलं की अजून आशा वाटली की आहे ना हा अजून येणार आहेत, मग तेव्हा आपण घेऊया म्हणून. मग बघितलं तर आवडलं नाही, म्हणलं जेव्हा देतील तेव्हा घेऊया. आणि त्याचबरोबर आम्ही येता चाय घेतला. हा पण बघा पंढरपूरचा चाय घेतला आम्ही, आणि त्याचबरोबर उपास होता त्यामुळे चाय हा घेतला. मस्त पाऊस पण पडत होता आणि आम्ही चाय घेतला. पंढरपुरी चाय म्हणून इथे होता आणि त्यासाठी ते आम्ही थांबून चाय घेतला. आणि खरंच जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि गणपती ते बुक करा. खूप सुंदर गणपती आहेत.